नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 14 मेचा भाग तुम्ही ऐकत आहात। आता यांच्या एका महिन्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे बरं का प्रेक्षकांनो। पण आता हा जीवा तिथे आलाय आणि आल्या आल्या थोडं रूडलीच बोलतो त्याच्या भावाशी। सरदेसाईकडनं मेसेज पाठवला होता ना, दादा मला बाबा कुठे आहेत, त्यांनी मला बोलवलं ना। मग पार्थ म्हणतो थांब, मीच तुला बोलवलंय आणि मीच सांगितलं सरदेसाईंना की पार्थला असा जीवाला असा मेसेज पाठवा। मग आता जीवा चिडतो आणि म्हणतो दादा तुला मला खोटं बोलून इथे बोलवायची काय गरज होती, मी निघालो। आता असं म्हणून जीवा चाललेला असतो तेव्हा हा पार्थ म्हणतो थांब जीवा, तुला शपथ आहे माझी, तू इथून जाऊ शकत नाहीस। आता जीवा थांबतो तिथे। आता हा सीन थोडा खटकला मला प्रेक्षकांना, थोडं यांचं बोलणं आणि संवाद जरा इलॉजिकल वाटले मला। म्हणजे अचानक हा जीवा चिडतोय आणि पार्थ त्याला मनवतोय असं काहीतरी फील झालं मला। आता हा पार्थ म्हणतो सांग जीवा, तुला काय खुपतंय जे तुला मला सांगता येत नाहीये। मग आता जीवा म्हणतो काही नाहीये माझ्या मनामध्ये, उगाच मला कसलेही प्रश्न विचारू। पार्थ म्हणतो जीवा पण माझ्या नजरेला नजर दे ना, भिडव माझ्या नजरेला नजर आणि सांग मला। पार्थ दादा असं काही नाहीये माझ्या आयुष्यात आणि सगळं सॉर्ट आउट झालंय, चिल आहे मी। एकदा फक्त माझ्या डोळ्यात डोळे घाल अरे जीवा आणि सांग मला, मी तुला त्यानंतर एकही प्रश्न विचारणार नाही। आता जीवाला प्रश्न पडलाय की आता याला कसं काय सांगावं। पार्थ म्हणतो असं काय करतो जीवा, अरे आत्तापर्यंत आपण एकत्र किती वेळ घालवलाय, अरे भाऊ आहेस तू माझा लहाना, तुझी दुखरी नस मला माहिती आहे आणि तुझ्या मनात जे काही आहे ना ते सगळं कळतं रे मला। पण सध्या तुझ्या मनात काय चाललं ना ते कळतच नाहीये, तेच तर मला जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे। आठवतं का रे तुला जीवा, शाळेत असताना तुझी काय सवय होती, काही झालं तरी तुला माझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करायच्या असायच्या। म्हणजे सगळ्या गोष्टी शाळेतून आला की सगळं मला सांगायचं अगदी पल्हाळ, आणि मी पण तुझं मन लावून ऐकायचो रे। माझा लहाना भाऊ आहेस रे तू जीवा, माझा लहान भाऊ कधी मला उलटून बोलला नाही, कधी मारामाऱ्या सुद्धा केल्या नाही तू माझ्याशी जीवा। प्रत्येक वेळेला तू तुझ्या मनातलं सगळं माझ्याशी शेअर करत गेलास। काय झालं रे जीवा, सांग ना रे मला सगळं आधीप्रमाणे, काय आहे काय तुझ्या मनामध्ये, कर ना रे जीवा। अरे पूर्वीसारखी सुरुवात कर, निदान आजच्या दिवशी तरी सगळं विसरूयात। आता जीवा म्हणतो आजच्या दिवशी, आता एक तर सकाळपासून त्याचं डोकं खराब झालंय की आज नेमकं काय आहे हे त्याच्या काही लक्षात नाहीये। तो त्या पार्थला म्हणतो की आजच्या दिवशी असं काय आहे, आज सगळेजण आजच्या दिवशी गुणगान गाताय, नेमकं काय आहे काय आज। आता जीवाने असं विचारल्यानंतर एकदम पार्थ सिरियस झालेला दाखवला बरं का। पार्थ विचार करतो अरे देवा, याच्या लक्षातच नाहीये आज आमच्या चौघांच्या पण लग्नाची 1 month ॲनिव्हर्सरी आहे, आता याला कसं सांगू मी। मग जीवा त्याला विचारत असतो अरे दादा सांग, अरे काय आहे काय आज। त्यावर पार्थ म्हणतो अरे तसं काही नाही, आज तसं काही नाहीये बाबा, मी आपलं असंच म्हणतोय तुला, म्हणजे तू ठरवलंस ना जीवा, तर आजपासून आपण बरंच काही करू शकतो ना। वाटत नाहीये का प्रेक्षकांनो जरा असंबंध आहे सीन, तर असो। आता हा जीवा म्हणतो की मी त्याच दिवशी ठरवलं होतं जीवा की तुला बोलतं करायचं, पत्र लिहिलं होतं ना मी तुला त्याच दिवशी, तू आला सुद्धा ऑफिसमध्ये, पण त्या दिवशी काय झालं रे तुला, उलटा फिरलास ते फिरलासच, नंतर आलाच नाहीस ऑफिसला। आता पार्थने असं बोलल्यानंतर जीवा टेन्शनमध्ये आणि इकडे मिथुन भाऊजी मस्त रिलॅक्स होत असतात। आता त्या मानिनताई त्यांना आवाज देत असतात, पण आता हे मिथुन भाऊजी स्वप्न बघतायत आणि स्वप्नात बडबडताय नको नको मंजू, नको त्रास देऊ ग मला, अगं मानिनी वहिनीने किती छान कैरीचं पन्ह केलंय, मला आस्वाद घेऊ दे ग मंजू, नको मला त्रास देऊ ग। अगं प्रियतमे, अगं माझा स्वप्नांचा चांदण चुरा करू नकोस, एसी लाव आणि तूही आराम कर ग प्रियतमे, अगं छान वाटतंय मला। मग आता मानिनताई म्हणतात काय काय भाऊजी, काय चांगलं, काय छान छान काय वाटतंय तुम्हाला। मिथुन भाऊजी गडबडतात आणि मानिनताईंना पाहून म्हणतात अहो तसं काही नाही हो वहिनी, मी आपलं मंजूला सांगत होतो की मस्त एसी लाव बाई आणि मस्त मालिश करून दे माझ्या डोक्याची, आराम करतो मी। आता ह्या ताई म्हणतात काय भाऊजी, अहो काय चाललंय काय तुमचं। त्यावरती आता मिथुन भाऊजी म्हणतात अहो काही नाही हो वहिनी, अहो असंच आपलं नाही का ते गोष्टीप्रमाणे पिंपळाचं पान पडलं, आग लागली ढगाला, ते आपलं, अहो गैरसमज नका करू, असं काहीतरी झालंय तुमचं वहिनी। आता मानिनताई म्हणतात अहो भाऊजी तुम्हाला एरवी मस्त स्वप्न पाहायची सवय मला माहितीये, पण आता स्वप्न नाही बघता येणार, आपल्याला तयारी करायची आहे भरपूर। आता हे मिथुन भाऊजी म्हणतात आता कशाची तयारी करायची आपल्याला। मग त्या म्हणतात अहो भाऊजी, अहो 1 महिन्याची ॲनिव्हर्सरी आहे ना आज, आपल्याला घर सजवायचंय, नाही म्हणजे ते टेबल आहे ते सजवायचं आहे, काय काय करायचंय विसरताय का तुम्ही।
अहो ते बॅनर राहिलंय भाऊजी, ते लावायचंय. मिथून भाऊजी म्हणतात, अहो वहिनी बस बस बस, अहो किती तयारी करताय तुम्ही, आत्ताशी 1च महिना झाला तर ही गत आहे तुमची. वर्ष झाल्यानंतर काय लाइटिंग बिटिंग लावता, डीजे बीजे लावता का काय? मग आता त्या मानिनताई म्हणतात, अहो करावंच लागेल भाऊजी, असं काय करता? मग आता मिथून भाऊजी म्हणतात, वहिनी काही म्हणा, लेकरं फार मॅच्युअर्ड आहेत आपले, आपण त्यांच्यासाठी किती किती घाट घालतोय, काय काय तयारी करतो. पण आपल्या वेळेला काही नव्हतं वहिनी असं. मंजूचं माझं लग्न झालं त्यावेळेला कसं वर्ष झालं ते कळलंच नाही हो वहिनी आम्हाला. पटकन गेलं बघा आमचं लग्नाचं वर्ष. मानिनताई त्यांना चिडवत म्हणतात, ते श्रेयाची गुड न्यूज कळल्यावर तुम्हाला समजलं वर्ष झालं. मग आता मिथून भाऊजी म्हणतात, अहो वहिनी ती जरा देवाचीच देणगी आहे. मग आता लगेच या मानिनताई म्हणतात, अहो इथे काही वेगळी गत नाही आहे भाऊजी. मग त्यांना जरा आश्चर्य वाटतं. ते म्हणतात, काय सांगता वहिनी, इथे पण तीच गत आहे म्हणजे? अरे मजा मजा, आय लाईक दिस वहिनी, चांगली न्यूज दिली तुम्ही. मानिनताई म्हणतात, अहो भाऊजी थांबा जरा, तसं काही नाहीये, असं काही नाहीये, पण मला असं म्हणायचंय की इथे कोणाच्या काही लक्षात नाहीये. म्हणजे पार्थ आणि नंदिनीच्या लक्षात आहे की 1 महिन्याचा वाढदिवस आहे आज, पण जीवा आणि नंदिनीला माहिती नाही ना, त्याचं काय? मिथून भाऊजी म्हणतात, वहिनी डोंट टेक अ टेन्शन, आता तुम्ही मला जबाबदारी दिली आहे का नाही कामाची, आता तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी काही झालं ना तरी काव्याला आणि जीवाला एकत्र आणणार म्हणजे आणणार. त्या मानिनताई घाबरतात ना, अहो काय बोलू लागले तुम्ही, काव्य आणि जीवाला? मग ते भाऊजी म्हणतात, अहो नाही म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला, जीवाला नंदिनी सोबत आणि पार्थ काव्यासोबत एकत्र आणेल हो. मग आता त्या मानिनताई म्हणतात, बरं चला चला आपण आधी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडू. मग आता पुन्हा एकदा इकडे पार्थ आणि जीवाचा सीन दाखवला. जीवा संतापून म्हणतो, काय चाललं रे दादा तुझं, काय सारखं सारखं तेच तेच विचारतो, सोडा ना रे मला एकट्याला, मी काही त्रास देतो का तुम्हा सगळ्यांना? तर आता पार्थ त्याच्या गालावरून हात फिरवत म्हणतो, असं काय चिडचिड करतो रे जीवा, अरे हे बघ तुझा त्रास कळतो ना रे, म्हणजे या त्रासाचं कारण तुझं लग्न आहे असं तर काही जाणवत नाहीये मला, कारण तूच पुढाकार घेऊन लग्न केलंयस ना. काय नेमकं होतंय तुला जीवा, मला जाणून घ्यायचंय रे. अरे मी किती प्रयत्न करू, आता तूच सांग मला काय करू. आणि काय ना जीवा, अरे तू आणि काव्य आहे ना. आता लगेच जीवा घाबरतो आणि म्हणतो, काय मी आणि काव्य काय, माझं आणि काव्याचं काय? मग जीवा आता जरा टेन्शन मध्ये येतो आणि पार्थ थोडा सस्पेन्स क्रिएट म्हणतो, माझं काय काय माझं काय, अरे तू आणि काव्य ना अगदी सारखे आहात, अगदीच चिडचिड चिडचिड करत राहता. त्यांच्या बाबतीत पण मी जरा टेन्शन मध्येच असतो. नाही, काव्या प्रत्येक वेळेला चिडचिड चिडचिड करत असता, कधी चांगल्या वागतात तर कधी विचित्र वागतात, अगदी तुझ्यासारखंच करतात, त्या सेम तुझ्यासारखं वागतात. कधी कधी एकदम मी त्यांच्याशी वागायला जातो काहीतरी ते त्यांना आवडत नाही, आणि कधी कधी त्या अशा वागून जातात की मला त्या फार आवडतात. रोज सकाळी ऑफिसला जातात, घराच्या बाहेर निघायची वाट बघत असतो मी, तर माझ्या समोर रिक्षात बसून निघून जातात. पण आज काय झालं माहितीये का जीवा, अरे त्या स्वतःहून माझ्या गाडीत बसल्या आज. आता असं बोलल्यानंतर जीवाला धक्काच बसतो. पार्थ म्हणतो, त्यांच्या या अशा वागण्याने ना मला जाणवतंय की त्या काहीतरी टेन्शन मध्ये आहेत, पण आजच्या वागण्यामुळे मला असं वाटतंय की त्या आता हे लग्न स्वीकारताय. म्हणजे त्यांनी आज बरीच हिंट दिली मला, पण जीवा तुझ्या बाबतीत असं काही नाही कळत आहे रे. म्हणजे तुला माझ्याशी नसेल बोलायचं तर तू नंदिनीशी बोल, बरं जाऊ दे, नंदिनीशी नसेल बोलायचं तर मिथून काकाशी बोल, तुझं ट्यून चांगलं आहे त्यांच्याशी बोल. बरं मिथून काकाचं जाऊ दे, तू काव्याशी बोलतो का? थांब, तू ना काव्याशी बोल, तसंही माझ्या लग्नाच्या वेळेला तुझं आणि काव्याचं ट्युनिंग छान जमलं होतं. ए जीवा तू बोल त्यांच्याशी काहीतरी, त्याही तुझ्यासोबत काहीतरी शेअर करतील, बघ काही होतंय का, असं करून तुझं मन हलकं होईल का, बघ. आता एक काम करतो, मी काव्याला फोन करतो आणि इथेच बोलवतो. त्यावर आता जीवा म्हणतो, ए दादा अरे थोडं थांब रे बाबा, एक सांगू का तुला, प्लीज यापुढे असं खोटं बोलून मला ऑफिसमध्ये बोलावून घेऊ नकोस, प्लीज दादा प्लीज, मला कोणाशीच बोलायची इच्छा नाहीये, मिथून भाऊजीशी तर नाहीच नाही, आणि तुझ्या बायकोशी म्हणजे काव्याशी अजिबात बोलायची इच्छा नाहीये माझी, आणि प्लीज बाबांनो मला एकट्याला जगू द्या. असं म्हणून हा जीवा पार्थ समोर जोरात टाळी वाजवतो. पार्थला कळतच नाही की नेमकं याला झालंय तरी काय. आता हा पार्थ चिडचिड करून निघून जातो. थोडा संबंध नाही वाटला का सीन प्रेक्षकांनो? असो, पण आता बघा नंदिनीचा फोन आलाय लगेच या पार्थला फोन करते ती आणि म्हणते, हॅलो पार्थ, मी नंदिनी आश्रमातून बोलते आणि तुम्हाला सांगायचं होतं की जीवा मला घ्यायला येत आहे. मग आता पार्थ तिला म्हणतो, अरे वा वा वा, चांगलं जमलंय तुम्हा दोघांचं.
आता जीवाच्या गाडीतलं थोडं तरी पेट्रोल खर्च होईल म्हणा. आता गंमत करतो तो तिची. मग नंदिनी म्हणते तुमचं काय, काव्या कुठे? मग पार्थ सांगतो त्या केक घेऊन येत आहेत. पण नंदिनी ऑल ओके ना सगळं? नंदिनी म्हणते हो ओके पार्थ, पण माझं काय म्हणणं होतं की आपण जीवा आणि काव्याला सांगायला हवं होतं का सेलिब्रेशन बद्दल? त्यांना असं अर्धवट ठेवून. आता पार्थला आधी कळत नाही, तो म्हणतो कशाबद्दल बोलताय तू? नंदिनी म्हणते अहो या सेलिब्रेशन विषयी, म्हणजे 1 महिन्याच्या सेलिब्रेशन विषयी. आपण त्यांना अचानक असं सांगितलं तर त्यांना आवडेल का? म्हणजे काय होईल काय नाही, थोडं टेन्शन आलंय मला. पार्थ म्हणतो किती विचार करता तुम्ही नंदिनी? त्यांच्या लक्षात असतं आज 1 मंथ ॲनिव्हर्सरी आहे, तर त्यांना आपण काही सांगायला नको. असंच अचानक कळू द्या ना त्यांना, मजा येईल की दोघांची पण. मग आता सरप्राईज ते सरप्राईजच राहील. मग नंदिनी म्हणते बरं जशी तुमची इच्छा, तुम्ही म्हणत असाल तर हरकत नाहीये, नको कळू देत त्यांना. घरी आले की त्यांना कळेलच सरप्राईज आहे म्हणून. बरं अच्छा मी ठेवते हा फोन, असं म्हणून नंदिनी बाय म्हणते पार्थला. आणि पार्थला बाय केल्या केल्या लगेच जीवा समोर आलेला आहे गाडीवर. आता एकीकडे पार्थ काव्याची वाट बघतोय आणि एकीकडे आता जीवा नंदिनीला रिसीव्ह करायला गेलाय. आता हा जीवा गेल्या ही नंदिनी म्हणते अरे वा काय कोइन्सिडेंट आहे. बघा मी तुमची आठवणच काढत होते, तुम्ही लगेच आलात. जीवा बघितला का पिक्चर? कुठला पिक्चर पाहिला? कसा गेला तुमचा वेळ? त्यावर जीवा म्हणतो हो पाहिला ना, इमोशनल ड्रामावाला पिक्चर पाहिला. नंदिनी आता त्याला सल्ले देत म्हणते काय हो तुम्ही असे इमोशनल सीन वगैरे कशाला बघता, त्यापेक्षा ना तुम्ही रोमॅन्टिक पिक्चर बघत जा. आता नंदिनी असं बोलते तेव्हा जीवा तिच्याकडे बघतच राहतो. मग ती थोडी चाचरते बोलायला आणि म्हणते अहो तसं नाही, मला म्हणायचं होतं की छान रोमॅन्टिक सीन बघितले ना की दिवसही छान जातो. आणि कसं आहे ना ती अगदी म्हणजे कंटिन्युअसली बडबड करत असते. तेव्हा जीवा काय करतो, हेडफोन घेतो का कापूस घेतो काहीतरी घेतो तो आणि त्याच्या कानात घालतो, जेणेकरून त्याला नंदिनीची बडबड ऐकू येणार नाही. आता नंदिनी बिचारी बोलते आणि म्युझिक ऐकवलंय आपल्याला बॅकग्राऊंडला, आणि जीवाने ते हेडफोन घातले आणि कानामध्ये ते हेल्मेटही घातले डोक्यावर, त्यामुळे त्याला नंदिनीचं बोलणं काही ऐकू येत नाहीये. एक गंमत अशी दाखवली. पण आता या काव्याचा ॲटिट्यूड बघा. ती 2-2 केक घेऊन आली आहे आणि तिच्या हातात केक असतो, पण मागच्या गाडीची काच उघडी असते बरं का. आता ती पार्थला म्हणते पार्थ बघतच राहणार आहात की दार उघडणार आहात केकसाठी? माझे हात बिझी आहेत ना. तसं पाहायला गेलं तर गाडीच्या काचेतून तिला ठेवता आला असतं तो केक, पण असो उगाच त्या पार्थला बिचारायला उठवलं म्हणून आपलं गंमत केली. मग पार्थ गाडीचं झाकण असं ते काय म्हणतात दार असं उघडतो आणि तिला मग बसायला जागा देतो आतमध्ये. आणि आता ती जेव्हा गाडीत बसते तेव्हा तिची ओढणी अडकते त्या दारामध्ये. पार्थचं लक्ष जातं आणि ती काढून देतो ओढणी तिची. म्हणजे एक असे हलके फुलके प्रसंग त्यांनी दाखवले प्रेक्षकांनो. छोट्या छोट्या प्रसंगातून यांचं प्रेम कसं फुलत जातं, असं काहीतरी त्यांचा पर्पज आहे. पण तरी मला आज मालिकेमधले बरेच सीन जरा असंबंधच फील झाले, त्यातल्या त्यात हा पण जरा जास्तीच. आता पार्थ गाडीत बसतो ना तेव्हा ही उगाच त्याला ॲटिट्यूड देत असते काव्या आणि म्हणत असते काय करायचंय पार्थ, आपण आता एक काम करूया का? नाही आपण हे जे 2 केक घेतले ना, मी एक काम करते त्याच्या छोटे छोटे पेस्ट्रीज करते आणि आपण इथेच त्याचा बिझनेस सुरू करूयात आणि लोकांना विकूयात त्या काव्या कुचकं बोलते त्याला अहो जशी बर्फाची गाडी असते नाश्त्याची गाडी तशी आपली पेस्ट्रीची गाडी. मग पार्थ म्हणतो माझ्यासारखं बोलायला लागल्या तुम्ही, बोलायला लागल्या, वा वा जमतंय, तुम्हाला जमतंय, आयडिया छान आहे तुमची काव्या. नाही तुम्ही UPSC वगैरे सोडून द्यावं, तुम्हाला उगाच तिथे बेंचवर जाऊन बसावं लागतं. तुम्ही ना हाच व्यवसाय सुरू करा, बघा मस्त पेस्ट्रीचा व्यवसाय सुरू करूयात आपण. आता काव्या त्याला लुक देत असते तेव्हा पार्थ म्हणतो बरं बरं हरकत नाही, तुम्ही काही वितळला नाही वाटतं अजून, पण केकचं क्रीम वितळतंय ना, त्यामुळे आपण आता निघूयात. असं म्हणून पार्थ आता गाडी सुरू करतो आणि पुन्हा मालिकेचं शीर्षक गीत इथे आपल्याला ऐकवलेलं आहे. पण आता इकडे घरामध्ये यांची तयारी बघा. फुगे बिगे फुगवले त्यांनी. आता ती पिहू म्हणते थांब न ग काकू, अगं किती घाई करतेस तू. त्यावरती आता मिथून भाऊजी म्हणतात अरे वाढदिवसाची पार्टी नाहीये ही, तर ही बर्थडेची पार्टी आहे. आता ते काहीतरी इंग्लिशमधनं बोलणार, तेवढ्यात मान्यताई म्हणतात अहो भाऊजी इंग्लिश नको, फुगे फुगवा फुगे. त्यावर मिथून भाऊजी म्हणतात वहिनी मला ना एक आयडिया आली आहे, या 2 पोरी आहेत ना माझ्या, यांना ना मी फुगे फुगवायला लावतो आणि मग तुम्ही त्यांना बक्षीस द्या. मान्यताई म्हणतात हो म्हणजे काय, मी त्यांना बक्षीस देणारच आहे. तेवढ्यात पारचे बाबा येत म्हणतात अरे वा 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 काय मस्त तयारी चालली आहे, आणि तिथे असणारे फुगे ते खेळत बसतात. आता या मान्यताई चिडून म्हणतात काय चाललंय तुमचं लहान मुलासारखं, फुगे काय उडवताय तुम्ही पारचे बाबा. अहो देशमुख मला मदत करायची बाजूला राहिली पण तुम्ही नुकसान करताय.
त्यावरती आता हे म्हणतात, ए मानिनी, मी तुला सांगितलं होतं ना की उगाचच हे सगळं आपल्यावर घेऊ नको, इव्हेंटवाल्यांना लावून टाक. नाही, आपण आपलं इथे सजवतच बसू, पण काय आहे ना, आता मानिनी ते म्हणतात, अहो चला गप्पा नंतर मारा, लवकर लवकर आवरून घ्या, भाऊजी यांना घेऊन जा बरं आणि आवरून या खाली. आता लगेच हे मिथुन भाऊजी म्हणतात, आय लाईक दिस वहिनी, तुम्ही बरोबर बोलताय, आपण इथे वाद घालत बसलो तर पार्टी संपून जाईल. मग तेवढ्यात रम्या येते खाली साडी वगैरे घालून, आणि सॉरी रम्या नाही येत, त्या मंजू मावशी येतात बरं का, आणि त्या आल्या आल्या विचारतात त्यांच्या भाचीला, काय ग मी कशी दिसते. त्यावरती म्हणते, अगं छान दिसते, उगाचच आता विचार करू नकोस. मिथुन भाऊजी म्हणतात, हे बघा तिला काही सांगू नका असं, ती चांगली दिसते वगैरे. त्या मिथुन भाऊजींच्या मिसेस आल्यात ना, त्या मंजू मावशी का मंजू आत्या. मग आता त्या मंजू आत्या आल्यानंतर त्या विचारतात सगळ्यांना, कशी दिसते मी. मग आता त्या मानिनीताई म्हणतात, हो खूप छान दिसताय. पण आता मिथुन भाऊजी म्हणतात, कशाला छान बिन काही दिसत नाही तू, हे पाय जी काही तोंडाची वाफा दवडते ना तू, त्या तोंडाने फुगे फुगव बरं, चल घे. आता मंजू आत्याला येतो राग, कारण त्यांचा अपमान केला म्हणून त्या निघून जातात. मग मानिनीताई म्हणतात, काय हो भाऊजी, कशाला उगं बोलत असता हो वंसांना आमच्या. असो, तर आता बघा, नेमकं जे आपल्या सगळ्यांना आवडतं, अगदी मनापासून प्रिय आहे, अशी एक गोष्ट तुम्हाला दिसणार आहे. आता काव्या म्हणते, अहो काय तुम्ही पार्थ, हळू ब्रेक मारत जा ना, अचानक ब्रेक का मारलात. पार्थ म्हणतो, मला जे काही दिसलं ना ते बघून मला ऑटोमॅटिक ब्रेक मारावा असा वाटला आणि माझ्या गाडीने ब्रेक मारला हो. आता काव्या म्हणते, काय दिसलं तुम्हाला. मग पार्थ पाणीपुरीची गाडी दाखवतो, आणि मी कालच पाणीपुरी खाल्ली संध्याकाळी. माझा भाचा आहे ना प्रेक्षकांनो, त्याला CBSE मध्ये 88% आले, त्यामुळे आम्ही कालच सँडविच आणि पाणीपुरीची पार्टी केली. मज्जा की नाही. आणि कोणाकोणाचे कॅन्डिडेट होते 10वीला, त्यांना त्यांचा रिझल्ट शेअर करावा असा वाटला तर नक्की करा. तर बघा काव्या पाणीपुरीची गाडी पाहून खुश होते आणि म्हणते, वाह, माझ्या सगळ्यात फेवरेट आहे पाणीपुरी. आरुषी आणि मी खूप पाणीपुरी खायचो, आमच्या दोघींमध्ये कॉम्पिटिशन करायचो आम्ही, कोण जास्ती पाणीपुरी खातो त्याची. त्यावर पार्थ म्हणतो, कोण जिंकायचं कॉम्पिटिशन. मग काव्या म्हणते, अर्थातच मी. तुम्हाला माहिती आहे, आम्ही ना त्या पाणीपुरीवाल्याकडे गेलो की तो पाणीपुरीवाला खुश व्हायचा, खूप बिझनेस करून द्यायचो ना आम्ही त्याचा. तो आमच्या वाटेकडे डोळे लावून बसायचा, कधी एकदा येतात आणि माझ्या हातची पाणीपुरी खातायत म्हणून. आता खूप दिवस झालेत पाणीपुरी खाल्लीच नाही मी. आता काव्याला खरं तर पाणीपुरी खावीशी वाटते बरं का. पार्थ म्हणतो, चला ना मग आता खाऊयात पाणीपुरी, चला चला. आता काव्या एकदम हबकते बरं का. आता पार्थ म्हणतो, आजपासून आपण दोघं पाणीपुरी खाऊ, चला ना काव्या. पण काव्या मात्र खाली उतरायला नकार देते. पार्थ म्हणतो, काय झालं काव्या, चला ना, यायचंय ना पाणीपुरी खायला. मग काव्या म्हणते, नको नको पार्थ, मला नकोय पाणीपुरी. मग पार्थ म्हणतो, काय झालं तुम्हाला अचानक, आता तर उत्साहात बोलत होतात पाणीपुरी आवडते, मग आता. पार्थ असं बोलल्यानंतर काव्या म्हणते, नकोय मला पाणीपुरी, मला फोर्स नका करू बरं. पार्थ म्हणतो, अहो असं काय झालं तुम्हाला, आता तर भरभरून बोलत होतात आणि आता काय झालं अचानक, मूड का ऑफ झाला तुमचा. काव्या त्याला एवढंच उत्तर देते, मी आधी खायचे पण आता नाही खात. तर असो, आता बघा त्या मंजू मावशी आल्यात वसू आत्याकडे आणि त्या विचारतात, काय झालं ग वसूताई, तुला का टेन्शन मध्ये आहेस तू. मग आता या वसू आत्या म्हणतात, अगं बाई तुला काय सांगू, रम्यानं गेली ऑफिसला. अगं आपली रम्या मला म्हणाली की ती नंदिनी मला डिवोर्स दे म्हणून मी ऑफिसमध्येच थांबणार, मी येणारच नाही. आता मला सांग, ही आता रात्री उशिरा येणार आहे आणि नाही तर मैत्रिणीकडे नाईट आउटला जाणार आहे, काय करायचं ग रम्याचं. मग त्या मंजू आत्या पण म्हणतात, हो ना बाई, मला कळतच नाही रम्याचं काय करावं. वसू आत्या म्हणतात, ग मला एवढं टेन्शन आलंय बघ रम्याचं, तिच्यासाठी हा घाट घातला ना, तिने इथे यायला नको का सांग बरं. मग लगेच या मंजू मावशी म्हणतात, जाऊ दे ग ताई, येईल ती, तू नको तुझा मूड खराब करून घेऊ. अरे रम्या नाही तर काय झालं, मेरी ताई है ना, वो अकेली काफी है मेरी पार्टी खराब करने के लिए. आता ह्या फुल कॉन्फिडन्समध्ये असतात बरं का. आता वसू आत्या म्हणतात, अगं म्हणजे मी पार्टी खराब करणारच आहे, पण तू बघच आता, ती नंदिनी जरा आजकाल जास्ती पुढे पुढे करते ना, तिच्या आनंदाला मी गालबोट नाही लावलं ना तर नाव सांगणार नाहीये, लक्षात ठेव. आता या वसू आत्या तिथेच सेलिब्रेशनसाठी जातात, पण आता पार्थ पुन्हा इकडे मनवतो या काव्याला, काय झालं तुम्हाला, चला ना पाणीपुरी खायला. काव्या त्याच्यावरच ओरडते आणि म्हणते, काय बालिशपणा करताय, सांगितलं ना तुम्हाला मला नकोय पाणीपुरी, तुम्हाला खायची असेल तर खा. पार्थ म्हणतो, असं काय करताय काव्या, मला वाटलं की तुम्हाला आवडते
काव्या त्याला म्हणत असते, मी इथे गाडीत बसेल, तुम्हाला जायचं ते जा आणि खा पाणीपुरी. मग आता पार्थ म्हणतो, अजिबात नाही, मी पाणीपुरी खाईल तर तुमच्या सोबतच खाईल काव्या. मी इथे आहे, तुम्ही इथे आहात आणि पाणीपुरीची गाडी सुद्धा तिथे आहे. लक्षात ठेवा, पाणीपुरी मी खाणार, ती तुमच्या सोबतच खाणार. कधीतरी तुम्हाला पाणीपुरी आवडेलच पुन्हा खायला. तुमची टेस्टही बदलेल आणि तुमची टेस्ट बदलायला मला आवडेल. तुम्ही स्वतःहून मला म्हणाल की पार्थ आपण पाणीपुरी खाऊयात. तर आता मी जे तुमच्यासाठी करतोय ना ते नंतर तुम्ही कराल. आता असं त्याने इतकं कॉन्फिडेंटली सांगितलंय की तूच आता माझ्या मागे मागे येशील म्हणून. असो, आता आपण बघत राहू काय काय. पार्थ एवढंच बोलतो की खात्री आहे मला, तुम्ही स्वतःहून मला म्हणाल की पाणीपुरी खायला चला आणि आजची पाणीपुरी तुमच्यावर उधार राहिली. असं म्हणून आता तो गाडीत बसतो आणि गाडी चालू करतो. काव्या का थांबली ते कळलंच नाही बाबा मला, पण असो, तिथे त्याच्या काही आठवणी पण फ्लॅश नाही केल्या. पण कदाचित तिला काही भीती असेल, बा पाणीपुरीवाला ओळखतो वगैरे वगैरे, असूही शकतं काही, असा एक माझा अंदाज आहे. तर बघूयात आता पुढे पुढे काय घडतंय. एपिसोड तर संपवला त्यांनी हा, पण आता पुढच्या एपिसोडमध्ये बघा, या काव्याने नाही खाल्ली पाणीपुरी पण जीवाने खाल्ली ना. जीवा आणि नंदिनी पाणीपुरीचा मस्त आस्वाद घेतात. आधी जीवा करतो नाटक, पण नंदिनी पाणीपुरी खात असताना त्याच्या तोंडाला पाणी सुटतं आणि तोही खातो पाणीपुरी. आता यांचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाची तयारी बघून काव्या सरप्राईज होते आणि चिडते सुद्धा. आता केक खाऊ घालताना ती चिडून त्या वसवात्यावरच राग काढते आणि पार्थला तिथे सगळ्यांसमोर नवरा मानते. आम्हाला काय करायचं ते आम्ही आमचं नवरा बायको बघून घेऊ असं ती सगळ्यांसमोर सांगते. बोलता बोलता काव्या बोलून जाते की पार्थ माझा नवरा आहे आणि आम्ही आमचं दोघं जण बघू काय करायचं ते. आता तिने सगळ्यांसमोर त्याला नवरा म्हणून कबूल केलं म्हणून त्याला फार छान वाटतं. आणि आता बघूयात येणाऱ्या काही भागांमध्ये ह्या जोड्या एकमेकांच्या जवळ कशा येतात आणि कशी यांची बॉन्डिंग होते. तर आजचा एपिसोड काहीसा हा असा होता. काही काही सीन असंबंध होते पण ओके ओके होता. तर बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आणि माझ्या या रिव्ह्यूला प्लीज लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.